गुड इव्हनिंग सर. नमस्ते. 1 मे 2026 पासून सेंट्रल ऑफिस मुंबई येथे अन्नत्याग उपोषण श्री सतीशदादा मिटकरी हे करत आहेत. त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता? मॅडम नमस्ते. तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. सतीशदादा मिटकरी हे अतिशय प्रामाणिक आणि कष्टकऱ्यांचे एस टी कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक नेते आहेत. त्यांचा जर आपण इतिहास बघितलात तर गोरगरीब घराण्यातून एक जन्माला आलेला कुटुंबातील मुलगा आहे आणि तो प्रामाणिकपणे कामगारांसाठी लढण्याचं ते काम करतायत. बघायला गेलं तर मागे त्यांनी एक उपोषण केलं होतं, ते 40 दिवसाचं उपोषण होतं सांगलीमध्ये आणि त्या उपोषणाला बऱ्याचशा कामगार संघटना आहेत त्यांनी पाठिंबा दिला होता. 40 दिवस कामगारांसाठी उपोषण करणारा महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीने एस टी महामंडळाच्या चळवळीत पहिला नेता आहे. एस टी कामगारांच्या चळवळीवरती असंख्य पैसे कमवलेले नेते बघितले. एस टी कर्मचाऱ्यांच्या चळवळी ह्या विषयावरती फलाढ्य संपत्ती करून त्या संपत्तीवरती एस टीत लागलेल्या अनुकंपा तत्वावरच्या नोकऱ्या सोडून आज त्याच प्रॉपर्ट्यांवरती 4 व्हीलर गाड्या घेऊन त्या प्रॉपर्ट्यांच्या मलई खाऊन त्या प्रॉपर्टींचे भाड्यांवरती जगणारी नेतेही आम्ही बघितले. सतीश मिटकरी हा एक अतिशय प्रांजळ स्वभावाने गरीब शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याने कधीच आत्तापर्यंत स्वतःचं स्वार्थ केव्हा बघितलेला एकही दिवस आम्ही आजपर्यंत बघितलेला नाही. एक महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा माणूस, सर्वसामान्य ड्रायव्हर कंडक्टर मेकॅनिकल किंवा कुठल्याही प्रवाशाचा फोन उचलणारा एकमेव नेता. महाराष्ट्रात टी व्हीवरती झळकणारे भरपूर नेते आहेत. मीडियावर येणार, बाईट देणार, कामगारांसाठी हे केलं, कामगारांसाठी ते केलं, हे एवढं सगळं मिळवून दिलं, असे बऱ्याच वल्गना करणारे नेते आम्ही आज रोजी आमच्या डोळ्यात बघितले. पण सतीश मिटकरी सारखा प्रामाणिक लढवय्या या नेता, त्याने असा लढा चालू केला की आज त्यांच्या संघटनेमध्ये गोरगरिबांचं नेतृत्व करणारे आमदार सन्माननीय आमचे सदाभाऊ खोत, शेतकऱ्यांचे कैवारी आहेत सांगायचं झालं तर मॅडम. त्यानंतर तरुण तडफदार नेतृत्व आमचे सन्माननीय आमदार पडळकर साहेब आहेत. ह्या अशा असंख्य 2 आमदारांची ताकद असताना देखील कुठल्याही कर्मचाऱ्याला न त्रास देता, प्रशासनाला न त्रास देता, कामगारांच्या यथा प्रशासनाकडे सरकारकडे लावून धरून त्याच्यातून कर्मचाऱ्यांना काहीतरी पदरी पाडून द्यावं ह्या उद्देशाने नेतृत्व करणारं नेतृत्व, हे नेतृत्व एस टी महामंडळाच्या हिताचं, कर्मचाऱ्यांच्या हिताचं असणारं नेतृत्व आहे. दुर्दैव एवढाच आहे की हे नेतृत्व फक्त कर्मचाऱ्यांना समजण्यासाठी वेळ लागतोय. मॅडम सांगायचं झालं तुम्हाला तात्पर्य तर गेली 70 वर्षामध्ये एस टी कर्मचारी, एस टी महामंडळ स्थापन झालं. स्थापन झाल्याच्या नंतर 95पर्यंत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या एवढा एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना पगार होता. 95च्या नंतर एस टी महामंडळ तोट्याच्या भीतीत टाकून कर्मचाऱ्यांना ज्या संघटना होत्या मान्यताप्राप्त, एस टी जगली तर आपण जगाल आणि आपण जगलात तर एस टी जगेल, ह्या याच्यामधून विलासराव देशमुख माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी कनिष्ठ वेतन श्रेणी आणली गेली आणि ती कनिष्ठ वेतन श्रेणी आणण्याच्या पाठीमागं मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा हात होता. कारण एस टी महामंडळाला जी मान्यताप्राप्त जी संघटना असते ती मान्यताप्राप्त संघटनेची चर्चा करून शासन निर्णय घेत असतो. कारण ती मान्यता ही कोर्टाने दिलेली मान्यता आहे. कोणता करार करायचा झाला, कोणते परिपत्र काढायचं झालं, म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे
तर ती मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करून तो निर्णय घेणं भाग पडत होता. त्या संघटनेने कर्मचाऱ्यांवरती एवढा अन्याय केला की मॅडम, जर तुम्हाला एक 2-3 वर्षापूर्वीचा जर कालखंड बघितलात तर कर्मचाऱ्यांनी गिरणी कामगारांसारखंच एक आंदोलन तयार केलं, 6 महिने उपोषण. आणि त्या उपोषणामधून फक्त सरकारला आणि प्रशासनाला, एस टी प्रशासनाला, महामंडळाच्या एवढंच कळलं की कर्मचारी हे आंदोलन करू शकतात, कर्मचारी कुठल्या थेरीव केलेत. त्याच्यानंतर सन्माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ दादा, त्याच्यानंतर देवाभाऊ यांनी महायुतीचं जे सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांना 6,000 पर्यंतची जी पगारवाढ दिली आणि त्याची थकीत देणीही त्यांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला. पण हे सर्व झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत, अजून शासनाप्रमाणे पगार मिळायला पाहिजे, ह्यासाठी सतीश दादा अतिशय प्रामाणिकपणे महामंडळाला त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून स्वतः अन्नत्याग उपोषण जे आज चालू केलेलं आहे. मला याच्यातून एकच तात्पर्य सांगायचं आहे की नेता जर पाहिजे असेल कर्मचाऱ्यांना तर तो असा नेता पाहिजे की कर्मचाऱ्यांचंही नुकसान होता नाही, सरकारचंही नुकसान होता नाही, महामंडळाचंही नुकसान होता नाही आणि त्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा कशा पोचल्या जातील सरकार दरबारी, एस टी महामंडळ दरबारी, तर ते स्वतःहून स्वतःला त्रास करून घेत आहेत. मागे त्यांनी आंदोलन 40 दिवस केले तेव्हा त्यांना शुगरचा प्रॉब्लेम चालू झाला. बाकीचे जर नेते बघितलात तर मस्तपैकी स्कॉर्पिओ घेऊन, इनोवा क्रिस्टा घेऊन, काय मस्तपैकी एसीत बसून फक्त मुलाखत देण्यासाठी आणि टीका करण्यासाठी फक्त आपलं प्रयत्न चालू आहेत. पण अशा लढणाऱ्या माणसाला त्याचं समर्थन द्यावं आणि ते कुठेतरी चांगलं करतायत, यांना पाठबळ द्यावं, हे कुठून दिसून येत नाहीत. एक सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा बघायला शिकू तेव्हाच आपण आपल्यातून जगाला कुठला तरी चांगला एक उपदेश देऊ. आमचे परिवहन मंत्री साहेब प्रताप सर नाईक एवढे प्रामाणिकाने एस टी महामंडळाविषयी आणि एस टी कर्मचाऱ्यांविषयी अतिशय चांगले निर्णय घेत आहेत की आयुष्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात थंड पाणी हे पण कधी दिसत नव्हतं. ते सुद्धा कुठेतरी खराब पाणी असायचं, टाक्या वगैरे कुठे धुतलेल्या नसायच्या. आज मंत्री महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना AC, त्याच्यानंतर गरम पाण्याची सुविधा, अशा भरपूर काय काय कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करण्याचं पाऊल टाकलं आहे. आम्हाला फक्त एकच आदरणीय परिवहन मंत्री साहेबांकडे विनंती आहे की आमच्या ज्या भावना आहेत कर्मचाऱ्यांच्या त्या आदरणीय सतीशदादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि कुठेतरी आमची एक माफक इच्छा आहे की शासकीय कर्मचाऱ्यां एवढा पगार एस टी कर्मचाऱ्यांना द्या, कारण ह्या महाराष्ट्रातल्या जनतेची ते सेवा करतायत, आपल्या सरकारची ती सेवा करतायत. आयुष्यभरात बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न होतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस, महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यातल्या गोरगरिबाची मुलं ही आज महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत आहेत आणि ती मुलं कुठंतरी चांगल्या पद्धतीने वेतन घ्यावीत. आणि हे आमचे आशीर्वाद सन्माननीय प्रताप सर नाईक साहेबांना, त्यांच्या शिवसेने पक्षाला व भाजप पक्षाला आमच्या ह्या गोरगरीब मुलांचे आशीर्वाद लागावे, आमच्या आईवडिलांचे, आमच्या मुलाबाळांचे त्यांना आशीर्वाद लागावे आणि आम्हाला कुठेतरी सन्मानानं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्या एवढा त्यांनी ऐतिहासिक निर्णय करावा आणि प्रताप सर नाईकांनी आपला नावात जो प्रताप आहे तो प्रताप कुठेतरी ह्या महाराष्ट्रातील गोरगरीब कर्मचाऱ्यांना दाखवून द्यावा. भविष्यात आम्ही आयुष्यभर त्यांचे कधीच ऋण विसरणार नाही, सन्माननीय एकनाथ साहेबांचे ऋण विसरणार नाही, हा आपणाला ह्या माझ्या माध्यमातून सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.